तालुक्यामध्ये सर्वांसाठी घरे, बेघरांना घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घरकुल योजना कार्यान्वित आहेत। केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना असून राज्य पुरस्कृत सुद्धा मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा प्रकारच्या योजनेमध्ये बेघरांना घरकुले शासनाकडून उपलब्ध करून दिली जातात। रिसोड तालुक्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून 24-25 करिता रिसोड तालुक्याला नुकतेच रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यामध्ये अनुसूचित जातीचे सगळे बेघर आणि पात्र लाभार्थी ते घरकुलासाठी पात्र होणार आहेत। त्याकरिता जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत रिसोड तालुक्याला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट 5896 उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे। या उद्दिष्टानुरूप प्रस्ताव मागविण्याची कार्यवाही पंचायत समिती रिसोड मधून केली जात असून नुकतेच ग्रामपंचायतीनं सुद्धा उद्दिष्टाचे वाटप लोकसंख्येच्या प्रमाणात करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे शबरी आवास योजनेमध्ये सुद्धा 24-25ला 250 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून त्यामध्ये अनुसूचित जमातीचे पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मधले जे काही घरकुल आहेत त्या घरकुलांची मंजुरात पूर्ण झालेली असून नुकतेच शासनाकडून वाढीव उद्दिष्ट सुद्धा येणार आहे। अद्याप प्राप्त झालेले नाही, परंतु वाढीव उद्दिष्ट येणार आहे। त्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मध्ये सुद्धा अंदाजे जवळपास 6000चं उद्दिष्टानुसार त्यावेळेला सुद्धा 6000 कुटुंबे आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा 2 मध्ये त्यांना लाभ देणार आहोत। त्याचप्रमाणे मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट अद्याप प्राप्त झालेले नसून 24-25चे ते सुद्धा लवकरच प्राप्त होईल। असे शासनाचे विविध योजनेमधून जे उद्दिष्ट प्राप्त होणार आहे त्या अनुषंगाने रिसोड पंचायत समिती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज ग्रामपंचायत अधिकृत यंत्रणा पंचायत समितीची ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीचा घरकुल विभाग आवास विभाग जो आहे त्या आवास विभागाकडे आपले प्रस्ताव फाईल्स सादर कराव्यात। कुठल्याही खाजगी व्यक्ती किंवा खाजगी यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव या पंचायत समितीकडे सादर करण्यात येऊ नये, तसे स्वीकारले जाणार नाहीत। याची सर्व नागरिकांनी, सगळ्या ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे, जेणेकरून त्या संबंधित घरकुलांना रजिस्ट्रेशन करून नोंदणी करून त्यांना लाभ देता येईल। कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज, प्रस्ताव आणि फाईल्स पंचायत समिती प्रशासनाकडे किंवा त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीकडे सादर